बेळगाव शहर आणि तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल आज बुधवारी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीच्या माध्यमातून भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किनेकर हे होते। यावेळी शुभम शेळके यांनी कार्यक्रमासंदर्भात माहिती देत आपण सीमा प्रश्न संदर्भात प्रत्येकाने आठवण ठेवावी असे आवाहन करून विद्यार्थ्यांना सैन्य भरती संदर्भात मार्गदर्शन केले। यानंतर देश सेवेसाठी लष्कर, सीमा सुरक्षा दल, हवाई दल, नौदल वगैरे भारतीय संरक्षण दलाच्या विविध विभागात भरती झालेल्या जवळपास 25हून अधिक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी माजी आमदार मनोहर किनेकर म्हणाले की आयुष्यात ध्येयाचा पायंडा ठेवला तरच आपण आयुष्यात कुठल्याही अडचणीला सामना करू शकतो। त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते। आपल्या आयुष्यात जोश, जिद्द असेल तरच आपण कुठल्याही अडचणीचा सामना करू शकतो। जे विद्यार्थी सैन्य दलात दाखल झाले आहेत त्यात आई-वडिलांचं तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांचं योगदान महत्त्वाचं असून येणाऱ्या काळात आपला सीमा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊयात असे आवाहन त्यांनी यावेळी केले। नवीन सैन्यामध्ये भरती झालेल्या युवकांचं व युवतींचं सत्कार करायचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता। तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची युवा आघाडी ही पुनर्रचना केल्यानंतर सक्रिय झालेली आहे आणि या युवा आघाडीविषयी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीविषयी समाजामध्ये किंवा मराठा समाजामध्ये आत्मीयता निर्माण व्हावी या दृष्टीने सर्व युवकांना आणि युवतींना तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा उद्देश समजावा आणि त्याचबरोबर त्यांनी त्या जिद्दीनं ज्या प्रयत्नाने परिश्रमाने ही नोकरी संपादन केलेलं आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करायचं असा दुहेरी हेतू ठेवून आज भारतीय सैनिक डे या दिवशी उचित साधून आम्ही हा सत्कार केलेला आहे। यावेळी कार्यक्रमाला माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, राजू किनेकर, धनंजय पाटील आदी कार्यकर्ते व नेते मंडळी उपस्थित होते।